श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था आयोजित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात निस्वार्थीपणे 15 मुद्दे घेऊन गराजलो रे गराजलो एक चळवळ सुरू केली आहे. आणि या चळवळीचाच भाग म्हणजे हे लाईव्ह मुलाखत चर्चासत्र. या चर्चासत्राच्या माध्यमातून कोकणातील प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्यांची कामे, त्यांचे विचार कोकणवासियांपर्यंत पोहोचवले जातात. आणि मी बिंदिया लाईव्ह मुलाखत चर्चासत्राच्या आजच्या 333व्या भागात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन डिप्लोमा प्राप्त ॲग्रो टुरिझम मार्केटिंग मॅनेजमेंट तसेच काठ्या प्रशिक्षक माननीय श्री महादेव आंबडोसकर सर. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं आजच्या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये सहर्ष स्वागत. तुमचं सुद्धा आभार. धन्यवाद सर. तर आज आपण चर्चासत्राच्या माध्यमातून तुमच्या जीवनाबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत. पण सगळ्यात सुरुवातीला आम्हाला तुमच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल? माझा जीवन प्रवास म्हटलं तर मी कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बरीच वर्ष मी नोकरीच्या शोधात होतो. पण तसे म्हणजे त्या काळातल्या काही प्रॉब्लेम्समुळे मला तशी मनासारखी नोकरी मिळाली नाही. त्यानंतर मग मी ठरवलं की आपण बिझनेसकडेच वळावं आणि बिझनेस हेच आपल्याला शेवटपर्यंत जगण्याचं साधन मिळवून देणार आहे. त्या अनुषंगाने मी 1989 मध्ये मी डिप्लोमा केला आणि त्या डिप्लोमाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकलचा डिप्लोमा केला. त्या डिप्लोमाच्या माध्यमातून मला एक पुढची म्हणजे जगण्याची आशा मिळाली की मी आता टेक्निकल मधून काहीतरी करू शकतो. नुसतं ग्रॅज्युएशनच्या डिग्रीवर मला काही करण्यासारखं नव्हतं. त्यामुळे मी या टेक्निकल नॉलेजच्या अनुषंगाने मी काहीतरी माझा चरितार्थ चालवू शकतो अशी मला एक आशा निर्माण झाली आणि त्यानुसार मी त्या डिप्लोमामध्ये आलो. आणि काही मला त्यापूर्वी सुद्धा मला काहीतरी इलेक्ट्रिकलचं वगैरे टेक्निकल नॉलेज होतं, इलेक्ट्रॉनिक्सचे टेक्निकल नॉलेज होतं. कारण माझं जे बॅकग्राऊंड होतं, घरगुती बॅकग्राऊंड होतं, ते सर्वच म्हणजे वडील वगैरे माझे इलेक्ट्रिशियन मध्येच होते. त्यामुळे लहानपणापासून ते बाळकडून मला थोडंसं टोचलं गेलेलं होतं आणि तोच वारसा पुढे चालवावा असे माझी थोडस हे झाले आणि त्यातूनच आपला चरितार्थ चालवावा असं मी विचार केला. आणि त्या अनुषंगाने मी साधारणपणे 1989 मध्ये मी डिप्लोमा केला आणि डिप्लोमा करून तिथेच मी माझं करिअर सुरुवात केलं की टीचिंगचं करिअर सुरुवात केलं. आणि तिथपासून जो प्रवास सुरू झाला माझा, मग मला छोटे कोर्सेस घेणं किंवा काय करणं असं मला आयडिया आली. मला त्यावेळी कॉन्फिडन्स आला की मी आपले विचार लोकांसमोर मांडू शकतो किंवा मी 4 लोकांसमोर बोलू शकतो, माझा विषय मी लोकांना समजावून सांगू शकतो असं मला एक वाटलं. आणि तिथून जो माझा ट्रॅव्हल सुरू झाला टीचिंगचा, तो अप टू डेट मी त्या क्षेत्रात आहे. आणि कारण काय माझ्या विचारानुसार टेक्निकल नॉलेज ज्याच्याकडे आहे तो मनुष्य कधीच म्हणजे जगाच्या पाठीवर कधी उपाशी राहू शकत नाही आपल्या ह्याच्यात म्हटलं तर. कारण आजपर्यंत तांत्रिक नॉलेज शिवाय पर्याय नाही. टेक्निकल नॉलेज शिवाय आजच्या तरुण पिढी असू दे किंवा कधी आपण पुढे बोलणार, पण आज जर ज्याच्याकडे टेक्निकल नॉलेज नाही, तांत्रिक नॉलेज नाही, त्याचं थोडस म्हणजे काळाच्या दृष्टिकोनातून तो मागे जगाच्या स्पर्धेमध्ये टिकून शकणार नाही किंवा तो चरितार्थाचं साधन जे आहे ते आपल्याला टेक्निकल नॉलेजच देणार आहे. त्या अनुषंगाने मी सुद्धा तसंच केलं. नुसतं ग्रॅज्युएशन करून नोकरी शोधली, नोकरी लागली नाही तर म्हटलं आपण यातून तरी करावं. त्या अनुषंगाने मी माझा स्वतःचा व्यवसाय मी अगोदर वेंगुर्ला सुरू केला आणि सायमल्टेनियसली त्याला पॅरलल मी माझे विद्यार्थी तयार करत गेलो. आयटीआयच्या विद्यार्थ्यांना, आयटीआय मध्ये जर विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर मग त्याला मार्क्स लागतात, मग ते मेरिट लागतं. मग अशा विद्यार्थ्यांसाठी काय करायचं हा माझ्याकडे सुद्धा प्रश्न होता. कारण त्याच गोष्टीला मी फेसआउट केलं तर मला असं वाटलं की अशाही विद्यार्थ्यांना ज्या लोकांना तांत्रिक ज्ञानाची गरज आहे किंवा ते करू शकतात परंतु त्यांना चांगलं ज्ञान आयटीआय मार्फत किंवा काय त्यामध्ये प्रवेश त्यांना मिळू शकत नाही ना, कमी मार्क्स असल्यामुळे, तर ते ज्ञान आपण त्या विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांना उभं करण्याचं मनात मी बाळगलं. आणि त्यानुसार मी माझं करिअर सुरुवात केली. पहिल्यांदा मी काही विद्यार्थी तयार केले एज्युकेशनला
आणि तिथून पुढे मला जो काही ब्रेक मिळत गेला ते वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनला मी असं विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करत गेलो. अगदी म्हणजे जे ज्याला जे वयस्कर आहेत त्यांना सुद्धा मी एक इलेक्ट्रिकचं नॉलेज दिलं, इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज दिलं. असं करून मी माझा प्रवास चालू ठेवला. अप टू डेट मी त्या ट्रॅव्हलमध्ये आहे. अजूनही मी ते अजूनही चालूच आहे माझं. नक्कीच नक्कीच. तुम्ही आता ऍक्च्युली इलेक्ट्रॉनिक्सच्या विषयावरती शिक्षक म्हणून कार्यरत आहात, त्याबद्दल थोडीफार आपण चर्चा केली. पण यातला एखादा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. कशा पद्धतीने आता जर्नी कशी सुरू झाली हे तर आपण बोललो. काय सांगाल? अनुभव जरा परत प्रश्न करूया काय आपण? हा नक्कीच नक्कीच. मी असं म्हटलं की इलेक्ट्रॉनिक्स या विषयावरती तुम्ही शिक्षक म्हणून कार्यरत आहात, तर त्याबद्दलचा अनुभव किंवा त्याबद्दल अजून थोडं काही सांगाल? आपण जर्नी सुरुवात कशी झाली त्याबद्दल आता बोललो, त्याबद्दल अजून काही? बरोबर. म्हणजे काही विद्यार्थी जे माझे तयार झाले आहेत ते आपल्या स्वतःचा चरितार्थ स्वतः चालवत आहेत. आणि असे मला वाटतं तुमच्या रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा मी माझे कोर्सेस झाले. तिथले काही विद्यार्थी आहेत ते मला अजूनही फोन करून आपले प्रॉब्लेम मला विचारत असतात ऑनलाईन, आणि तिथून मी त्यांना उत्तर देत असतो की त्यांचा कुठे तर अडकलंय किंवा त्यांना काही करता आलं नाही, तर मी त्यांना फोनवरूनच त्यांना मी मार्गदर्शन करतो, गाईडलाईन्स देतो. ही वायर इथे जोडली पाहिजे, त्या स्विचला ही वायर दिली पाहिजे वगैरे. काही जे टेक्निकल प्रॉब्लेम आहेत ते माझ्या याच्यातूनच मी देतो. आणि ते विद्यार्थी तिथे काम करत असतात स्वतः, आणि मग मी त्यांना तसे मार्गदर्शन करून त्यांना हे करतो अजूनपर्यंत सुद्धा. आता सुद्धा जे काही विद्यार्थी मला तिकडचे किंवा माझ्या अगोदरचे जे पास्ट विद्यार्थी आहेत काही बरेचसे आहेत, तर ते विद्यार्थी मला फोन करून विचारतात काही प्रॉब्लेम आला तर त्यांना मी सॉल्व्ह करत असतो, मदत करतो मी अजून सुद्धा. मग कुठल्याही प्रकारचं माझं इंटेन्शन नसतंय, परंतु मी त्यांना माझे काय की तो कुठे अडकू नये. मी त्याला नॉलेज दिलंय तर त्या नॉलेजच्या याच्यावरती त्याने स्वतः कार्य केलं पाहिजे. कुठले म्हणजे बचत गटाचे महिला मला प्रश्न विचारतात त्यांना सुद्धा मी मार्गदर्शन करतो. माझे काही टेक्निकलचे स्टुडंट्स आहेत त्यांना मी मार्गदर्शन करतो. अजूनपर्यंत सर्व विद्यार्थी मला विचारतात, माझ्या कनेक्टिंग मध्ये असतात. आता तर मी येतच आहे समोर, पण त्याच्या अगोदर मी माझे जेव्हा फोन नंबर्स वगैरे त्यांच्याकडे असतात, ते माझ्या आता रत्नागिरीतले 2012 मधले विद्यार्थी मला अजूनही फोन करतात, विचारतात. त्यांचे प्रॉब्लेम्स मी इथून सॉल्व्ह करतो. नक्कीच नाही. वा, म्हणजे एक शिक्षक म्हणून तुमची ड्युटी तुम्ही कायम, म्हणजे भले विद्यार्थी पास आउट झाला असेल तरी सुद्धा ती ड्युटी तुमची कायम चालूच आहे. खूप छान वाटलं अनुभव सांगितलं त्याबद्दल. आणि नक्कीच तुम्ही त्यासोबतच काथा प्रशिक्षण पण देत आहात. तर नारळाच्या झाडापासून किती प्रकारच्या वस्तू बनवता येतात त्याबद्दल थोडं सांगितलं तर आवडेल. जवळजवळ आम्ही आमच्या प्रशिक्षणामध्ये माझ्यासोबत माझी मिसेस पण असते, आणि आम्ही या प्रशिक्षणामध्ये जवळजवळ 50 वस्तू आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही शिकवतो. त्यामध्ये पायपुसण्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, पर्सेस असतात, त्यानंतर मॅट्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे टेबल मॅट्स असतात. त्यानंतर आम्ही एक वेगळं माझं इनोव्हेशन होतं, त्यामध्ये आम्ही ॲक्युप्रेशर चप्पल बनवलं होतं. म्हणजे जे आपल्याला आता गरजेचं आहे आताच्या काळामध्ये, की आपण जे आपलं दोन्ही पायामध्ये जे काय 150 पॉइंट्स आहेत ॲक्युप्रेशरचे, ते जागृत होण्यासाठी आपल्याकडे त्या चप्पलचा आम्ही वापर करतो. म्हणजे ते चप्पल आम्ही इनोव्हेशन मध्ये आणलं, आणि आम्ही तसा प्रयोग पण केला की काथा व्यवसायामध्ये हा प्रयोग पूर्वी केला गेलेला नव्हता. पण मी ज्यावेळी कोर्स घ्यायला सुरुवात केली गोव्यामध्ये वगैरे, आम्ही जेव्हा कोर्स घेतले त्यावेळी आम्ही मात्र ह्याचा आणि त्या ॲक्युप्रेशरचा चप्पलचा बऱ्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स मिळाला. अगदीच सांगायचं म्हटलं तर साधारण गोवा हँडीक्राफ्ट म्युझियम आहे, त्यामध्ये या चप्पलला चांगल्या प्रकारची मागणी सुद्धा आली होती गोव्यात कोर्स घेतला होता त्यावेळी. असं एक केलं. आणि दुसरं म्हणजे माझ्या प्रशिक्षणाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत हिराची जी झाडं आहेत तुमच्या कदाचित बघण्यात असेल, मुगड्याची झाडं आहेत, तर ती झाडं आजपर्यंत प्रशिक्षणात कोणी आणलेली नव्हती माझ्या कालावधीपर्यंत. तर ती झाडं मी पहिल्यांदा तुमच्या गुहागरमध्येच मी पहिला प्रयोग मी गुहागरमध्ये केला, आणि गुहागरच्या काही महिलांना मी जी झाडं बनवायला शिकवली, आमच्या मिसेसच्या माध्यमातून मी ती शिकवली त्यांना. आणि आज त्या झाडूचं जर व्हॅल्युएशन जर केलं तर त्याचं जे कॉस्ट युनिट कॉस्ट जे आहे, प्रोडक्शन कॉस्ट आहे,
ती नगण्य आहे. साधारणपणे 25 ते 30 रुपये त्याला प्रोडक्शन कॉस्ट येतो. पण आज मार्केट प्राइस जर तुम्ही सेलिंग प्राइस जर बघितली तर 150-200च्या आसपासची सेलिंग प्राइस आहे. म्हणजे त्याच्यात कसं आहे की कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुमचा जास्त नफा मिळवू शकतो, असं एक आम्ही केलं. आणि ह्या काथ्याच्या इतर ज्या वस्तू आहेत त्या अतिशय आमच्या डेकोरेटिव्ह आर्टिकल्स वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही घेतो त्या प्रशिक्षणामध्ये सुंदरपैकी. सुंदर सुंदर सुंदर. तुमची प्रशिक्षण कोकण भागामध्ये ऑलमोस्ट सर्व ठिकाणी होतात म्हणजे थोडक्यात. सर्व ठिकाणी. रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा मी प्रशिक्षण घेतली त्यावेळी भरपूर तशी. तिकडे घेतली, सिंधुदुर्ग घेतली. अगदी आतापर्यंत 2022 पर्यंत माझी प्रशिक्षण काथ्याची चालू होती. 2022 मध्ये थोडस आपल्याला माहित आहे की त्यातून आपण थोडस डिस्कनेक्ट झालं, पण अजूनही चालू असं काही संस्थामार्फत मी प्रशिक्षण जर मला संधी मिळाली तर मी घेत असतो तशी. आणि महिलांना मी स्वतः म्हणजे महिलांना थोडस म्हणजे मोटिवेशन मध्ये महिलांच्या मोटिवेशन मध्ये असतो डेली. नक्कीच नक्कीच सर. यासोबतच ऍग्रो टुरिझम मध्ये सुद्धा तुम्ही कार्यरत आहात, तर या क्षेत्राबद्दल काय सांगा? हा मॅडम, ऍग्रो टुरिझम हा एक वेगळा विषय आहे की जो आपल्या कोकण भाग असू दे किंवा घाट परिसर असू दे ते चालणारा हा विषय आहे. की ऍग्रो टुरिझमची संकल्पना ही मला साधारणपणे 2009 मध्ये समजली. की मी एका ठिकाणी प्रशिक्षण घेत होतो, बारामती साईडला मी प्रशिक्षण घेत होतो. तिथे मला ही संकल्पना माझ्या डोक्यात भरली. तिथलं जे काय मी बघितलं, एक ठराविक जे हे बघितलं तर ते माझ्या डोक्यात भरलं. ते साधारणपणे मला वाटलं की ऍग्रो टुरिझम हा विषय मला खरा तिथं समजला. आणि ऍग्रो टुरिझम मध्ये मी नंतर मग एका ठिकाणी मला लेक्चर पण मला मिळालं असं. तर ऍग्रो टुरिझम मध्ये कसं आहे की आपली स्वतःची बाग असते. आता उदाहरणार्थ सपोज आंब्याची बाग आहे, आपली काजूची बाग आहे, ही फक्त आपल्याला वर्षातून काही महिनेच उत्पन्न काढून देते. आता काजूचं उत्पन्न आपण 12 महिने घेऊ शकत नाही, आंब्याचं उत्पन्न आपण 12 महिने घेऊ शकत नाही. मग 12 महिन्यातले 4 महिने किंवा 3 महिने आपण काजूचं किंवा आंब्याचं उत्पादन घेतो. मग राहिलेले 12 महिन्यातले 4 महिने जर घेतले तर राहिलेले 8 महिने आपण आपल्याला ती बाग काय मिळवून देते? काहीच मिळवून देत नाही. त्या बागेमध्ये आपण जर हा ऍग्रो टुरिझमचा विषय जर आणला, पर्यटकांना आकर्षित करून घेतलं, म्हणजे आता कसं आहे की शहरी भाग आहे, मुंबई सारखा भाग आहे, तर मुंबई सारख्या भागामधील लोकांना म्हणजे मुंबईच्या लोकांना किंवा त्या शहरातल्या लोकांना अजूनपर्यंत शेतीबद्दल काय माहिती नसते. आंबे कसे लागतात झाडाला, काजू कसे लागतात, काही जणांना अजून काजू जमिनीतच लागतात की झाडावर लागतात, मग ते बोंडू कसा असतो, काजू कसा असतं हे माहित नसतं. तर अशा लोकांना या सर्व गोष्टींची निसर्गाची ओळख करून देणं हा ऍग्रो टुरिझमचा खरा उद्देश आहे. म्हणजे निसर्गामध्ये जे काय आहे, आपण आता आपलं घरगुती जेवण आपण धरतो तर ते आपण आज चुलीवर बनवतो, पण शहरामधल्या माणसाला चुलीवर जेवण कसं बनवलं जातं हे माहित नसते. मग त्याची माहिती आपण या ऍग्रो टुरिझमच्या माध्यमातून करून देऊ शकतो आणि पर्यटकांना आकर्षित करू शकतो. आता साधारणपणे जो ऍग्रो टुरिझम मध्ये येणारा पर्यटक आहे त्याची कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते मॅडम. की त्याला असं वाटत नाही की मला चांगली गादी मिळायला पाहिजे झोपायला, मला अंथरूण चांगलं मिळायला पाहिजे, मी त्याच्यावर झोपू शकतो, असं काय नाही. त्याला जर एखादी चटई जरी टाकून दिली तरी तो त्याच्यावर झोपू शकतो. निसर्गाचा थोडक्यात त्याला आनंद आपण त्याला द्यायचा आहे, तो मिळवून द्यायचा आहे. वाटलं त्याला असं की एखाद्या व्यक्तीला वाटलं की एखाद्या शहरातल्या व्यक्तीला वाटलं की आंब्याचं झाड लावतात कसं किंवा काजूचं झाड जमिनीमध्ये कसं लावतात हे त्यांना माहित नाही, तर त्यांना आपण ते लावून दाखवावं. म्हणजे थोडक्यात काय की हे त्यांना आकर्षित करून घेण्याचं किंवा त्यांना नॉलेज देण्याचं हा मार्ग आहे. त्या अनुषंगाने पर्यटक आपल्याकडे आकर्षित जातील आणि आपले जे पडून राहिलेला जो इतर वेळ जो आहे म्हणजे उत्पन्नाच्या व्यतिरिक्त जो वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण एक वेगळा व्यवसाय त्यामध्ये ऍग्रो टुरिझमच्या माध्यमातून करू शकतो, अशी माझ्या दृष्टिकोनातली जी संकल्पना आहे. मग त्यामध्ये सुद्धा असं आहे की आपल्याकडे त्यामध्ये वेगळी इन्व्हेस्टमेंट पण करण्याची गरज नाही. की आपलं शेतीमध्ये जे काही आपलं छोटस जुनं घर आहे त्यामध्ये जर आपण काही व्यवस्थितपणे रंगरांगोटी जर केली किंवा काय केली तर त्याचाच आपण वापर पर्यटकांसाठी करू शकतो. आणि आज ऍग्रो टुरिझमला खूप म्हणजे वेगळं प्लॅटफॉर्म आलेला आहे, मिळालेला आहे. मी पण बराच ऍग्रो टुरिझमचा असा स्टडी केला आणि त्या माध्यमातून मी मार्गदर्शन पण करतो. काही ठिकाणी असं मी मार्गदर्शनही करतो की ज्या पडीक बाग आहे ती आपल्याला ती उत्पन्न देत नाही
त्यातून आपल्याला हे एक वेगळा चरितार्थाचं साधन किंवा उत्पन्नाचं एक वेगळं इन्कमचा एक वेगळा सोर्स आपण निर्माण करू शकतो की राहिलेल्या वेळात आपण. आणि आता गव्हर्नमेंट त्याला ह्या विषयाला मान्यता दिलेली आहे चांगल्यापैकी. आणि बरेचसे लोक जे आहेत शहरी लोक आहेत ते इथं आकर्षित. कारण काय आहे की आज शहरातल्या लोकांना निवांतपणाची गरज आहे. धकाधकी मुंबई सारख्या शहरातल्या लोकांचं धकाधकीचं जीवन झालेलं आहे. सकाळी उठला, ट्रेनला गेला, संध्याकाळी आला, घरी आला, त्याला निसर्ग हा त्याला माहितीच नाहीये ना. मग त्याला वाटतं की म्हणजे थोडक्यात ॲग्रो टुरिझम आपण असं म्हणू शकतो की निसर्गाशी अजून माणूस जोडला जातो या संकल्पनेमुळे. हो, येस, नक्कीच नक्कीच नक्कीच. सर, यासोबतच तुम्ही मार्केटिंग मॅनेजमेंट मध्ये सुद्धा कार्यरत आहात, तर या फील्ड बद्दल, या क्षेत्राबद्दल नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल? मॅडम, काय परिस्थिती की जेव्हा मला म्हणजे असं मला आढळून आलं की ज्यावेळी आम्ही महिलांना प्रशिक्षण देत होतो, बचत गटाच्या महिलांना जे प्रशिक्षण देत होतो, तर प्रशिक्षण देत असताना आम्हाला नेहमी म्हणजे हे प्रश्नचिन्ह मी दाखवताना आकृतीने मोठं दाखवतो की हे छोटं प्रश्नचिन्ह आहे, पण महिलांना मार्केटिंग हा विषय म्हटलं का प्रश्नचिन्ह फार मोठं होतं, त्याचा आकार वाढतो. मग हा आकार जो आहे तो त्यांच्यामध्ये असलेली जी भीती असते की आता आम्ही प्रशिक्षण घेतलं, उदाहरणार्थ अगरबत्ती बनवण्याचं आम्ही सरांच्याकडनं प्रशिक्षण घेतलं, तर आमचं मार्केटिंग करणार कोण, मग ती बाजारात विकली जाणार का, मग ती कोण घेणार का, ह्या सगळ्या गोष्टी महिलांच्या म्हणजे महिलांमध्ये असतात की मग आम्ही तयार केलेली वस्तू माझी शेजारीण घेईल का वगैरे ज्या गोष्टी असतात त्या भीतीपोटी त्या म्हणतात आमचं म्हणजे आम्ही ज्यावेळी प्रशिक्षण द्यायला जातो तेव्हा आम्हाला पहिला प्रश्न त्या विचारतात की आम्ही तयार केलेल्या वस्तू तुम्ही घेणार का, तुम्ही खपवणार का. हा, पण त्याच्यासाठी ते नाहीये की मार्केटिंग हा विषय अतिशय सोपा आहे. आम्ही त्यांना सोप्या भाषेत त्याला समजावून सांगतो की तुम्ही उत्पादन केलेल्या मालाचे मार्केटिंग तुम्ही स्वतःच करा. तुम्ही जो नफ्याचा कालावधी वाढवताय तुम्ही माझ्याकडे देणार, मी तिसऱ्याकडे देणार, जी साखळी आपली नफ्याची वाढते ती साखळी तुम्ही कमी करून तुम्ही स्वतः मार्केटिंग करायला शिका. आज जर आपण बघितलं की बाजारामध्ये भाजी विक्रीसाठी जी कोण व्यक्ती बसलेली असते तिने कुठल्याही प्रकारचा मार्केटिंगचा कोर्स केलेला नाहीये, मार्केटिंगचा स्पेशल तिने कोर्स केलेला नाही, पण ती उत्तम प्रकारे मार्केटिंग करते ना, चांगल्या प्रकारे ते आपली वस्तू खपवते, आपल्या वस्तूचं महत्व पटवून सांगते. मग ते आपण का करू शकत नाही. मग ह्या आम्ही मार्केटिंगचा सोपा मार्ग महिलांना समजावून सांगतो आणि त्यातून मार्केटिंगसाठी मी त्यांना प्रवृत्त करतो. आणि आम्ही म्हणजे थोडक्यात काय की मार्केटिंग बद्दलची जी भीती आहे त्यांच्या मनामध्ये ती टोटली आम्ही घालवून देतो. मग त्यांना वाटतं की सर सांगितलं गेलं त्या पद्धतीने आपण आता हे करूया. आणि असं आपण करू. कथा व्यवसायाचं प्रशिक्षण घेत असताना मला हा प्रश्न एका ठिकाणी आला होता, गावाचा उल्लेख करत नाही पण मला एका ठिकाणी आला की मला विचारलं गेलं की सर तुम्ही आमच्या ह्याचं मार्केटिंग करणार का वस्तूंचं. ते म्हटलं मी जरूर करणार म्हटलं की तुमच्याकडून जी वस्तू घेणार त्याच्यावरती मी तुमच्याकडनं 5 रुपये म्हणजे तुम्हाला नगण्य किंमत तुम्हाला देणार त्याची ह्याची मजुरी म्हणून. तीच वस्तू मी जवळच्या तुमच्या दुकानदाराने मला सांगितलं की मी ती वस्तू जास्त किमतीने विकत घेतो, मग मी त्याच्याकडे ती देणार. मग नाही म्हणाले मग ते पैसे मला मिळणार. म्हटलं नाही, मग म्हणाला आम्ही त्यांच्याकडेच डायरेक्ट देतो म्हणजे ते पैसे आम्हाला मिळतात. त्यावेळी त्यांना मी मार्केटिंगचा हा फंडा समजावून सांगितला. अतिशय म्हणजे विनोदी तो भाग झाला होता, पण त्यातून त्यांना मार्केटिंग अतिशय चांगल्या प्रकारे कळलं की सर आता आम्हाला शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं सर आता आम्ही तुमच्याकडे आमची वस्तू विक्रीसाठी देणार नाही, आम्ही स्वतःच जाऊन तिथे विकणार. मग माझ्या लक्षात आले की आता त्याला मार्केटिंगचा करेक्ट त्यांना अर्थ समजला. कळलं. नक्कीच नाही खरे म्हणजे तुम्ही बोललात की हा मुद्दा. येस सॉरी. बरोबर. येस सर बोला. तुम्ही कंटिन्यू करत होतात काहीतरी, तुम्ही कंटिन्यू केलं तरी चालेल, काहीतरी बोलत होतात मी मध्येच तोडलं. ह्या प्रकारे आम्ही मार्केटिंगचा मुद्दा समजावून सांगतो की एक अतिशय अशिक्षित महिला मला एका ठिकाणी गोव्याच्या कोर्समध्ये भेटली होती आणि तिने आपला अनुभव मी त्याला सहज विचारलं की आजी म्हटलं तुमच्या पिशवीत काय आहे, तर ती म्हणाली नाही मसाल्याची पाकिट आहेत. आणि ते मी म्हटलं काय करणार तुम्ही, तर म्हणाले मी आता विकणार तिकडे आजूबाजूच्या लोकांना, छोटी पाकिट होती. तर मग तुम्हाला त्यातून किती पैसे मिळणार वगैरे मी त्याला विचारले, तर ती म्हणाली प्रत्येक पाकिटामागे मला 2 रुपये मिळणार. मग मी हिशोब घातला की 100 पाकिटाचे किती पैसे होते. तर म्हटले तुम्ही किती वेळ काम करणार. मी हा अनुभव सगळ्या महिलांना मी शेअर करत असतो की तुम्ही दिवसात किती
रेग्युलर, ते म्हटले 100 पाकिटे मी 2-2.5 तासात विकते. म्हणून मी हिशोब घातला, म्हटलं 100 गुणिले 2 जर केले तर 200 रुपये तिला 2 तासात मिळतात. मी तो अनुभव महिलांना सांगतो की मार्केटिंग करणं, एक अशिक्षित महिला जर मार्केटिंग करू शकते तर आपण का करू शकत नाही? जिला लिहिण्या वाचण्याचं ज्ञान पण नाही, जिला त्या पाकिटावर किंमत पण टाकता येत नाही, ती महिला जर करू शकते तर तुम्ही का करू शकत नाही? तर अशा प्रकारे मी मार्केटिंग, अगदी सोप्या भाषेत मी मार्केटिंगचा विषय आजही मी माझ्या काही आमचे जे इलेक्ट्रिक स्टुडंट्स आहेत त्यांना सुद्धा मी मार्केटिंगचं समजावून सांगतो की अशा प्रकारे मार्केटिंग केलं पाहिजे. नक्कीच नक्की. नाही खरंच म्हणजे खूप सुंदर मुद्दा तुम्ही इथे मांडलात की स्वतः मार्केटिंग करणं हे किती गरजेचं आहे आणि किती महत्वाचं आहे, आणि सगळे कोणी करू शकतं हे सगळ्यात उत्तम असं मुद्दा तुम्ही इथे मांडलात. तर सर यासोबतच तुम्ही जवळपास 13 विषयांवरती मार्गदर्शन करत आहात. तर नक्की कोणकोणत्या विषयांवरती मार्गदर्शन करताय, तर त्या विषयांबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सर्वसाधारणपणे बेसिक इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉनिक्स हा माझा विषय आहे स्वतःचा, त्याच्यावरती मार्गदर्शन करतो. त्याच्याबरोबर माझे इतरही विषय आहेत, त्यामध्ये काथा व्यवसाय मी आणलाच समोर तुमच्या, त्यानंतर परत तुमचे इतर म्हणण्यापेक्षा इतर विषय जे आहेत त्यामध्ये माझा स्वतःचा एक सॅटेलाइट कम्युनिकेशनचा विषय आहे. म्हणजे त्यामध्ये मी सॅटेलाइटची इन्स्टॉलेशन कसं करायचं, ते रिपेअर कसं करायचं, त्यानंतर तुमचे डीटीएचचे रिपेअरिंग कसं करायचं, हे सगळं मी त्यात घेतो. सोलर टेक्नॉलॉजी जी नवीन आली आहे त्याचंही प्रशिक्षण मी देतो. हे माझे टेक्निकल सब्जेक्ट आहे. काथा व्यवसायाच्या बद्दल आपण बोललोच आहोत, तर आमचा स्पेशल सब्जेक्टच आहे. पण त्या व्यतिरिक्त आम्ही शंख शिंपल्यापासून वस्तू बनविणे, त्यानंतर कागदी पिशव्या जी आजची काळाची गरज आहे पोल्युशनच्या दृष्टिकोनातून, ते प्रशिक्षण आम्ही देतो. त्यानंतर बरेच 13 नाव आहेत, तर आठवताना प्रॉब्लेम होतो. पण खरंच म्हणजे खूप युनिक आयडियाज आहेत आणि म्हणजे पर्यावरणाला पूरक ज्या काही आता तुम्ही विषय सांगितले ते बरेचसे विषय पर्यावरणाला पूरक आहे. म्हणजे सोलार एनर्जी असेल, कागदापासून पिशव्या बनवणं असेल, हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे सध्या. हे जास्त होणं गरजेचं आहे. काळाच्या टेक्नॉलॉजीला जसं आता काळ बदलत जाईल तसं प्रशिक्षणाचं पण काही विषय ते बदलत गेले, पण प्रत्येक विषया प्रकारे विषय मांडत गेलो. शंख शिंपल्यापासून वस्तू, आकर्षक वस्तू बनवणे, त्यानंतर कागदी पिशव्या, कापडी पिशव्या अतिशय सुंदर प्रकारे आमच्या मॅडम सोबत असतात त्या शिकवतात. ज्यूट पासून काही पिशव्या बनवण्याचं आम्ही ट्रेनिंग देतो. म्हणजे जसं अवेलेबल तसं आम्ही प्रशिक्षण आम्ही देत असतो. त्या प्रकारचं डिमांड असेल त्या प्रकारचं. फक्त मी खाद्यपदार्थ वगैरे ह्याच्यामध्ये आम्ही अजूनपर्यंत म्हणजे मला ते आम्ही त्यात आलो नाही, पण तो जर वेळ पडली तर आम्ही तोही विषय आम्ही घेऊ शकतो. नक्कीच. नाही खरंच खूप मोठं, खूप व्याप्त म्हणा, खूप जास्त पसरलेलं असं काम आहे तुमचं. आपण खरं तर एवढ्या कमी वेळामध्ये सगळ्याचा आढावा घेणं इज टू डिफिकल्ट, पण नक्कीच खूप सुंदर मार्गदर्शन आम्हाला लागतंय. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जवळपास 90च्या आसपास तुम्ही सगळ्याची जे ट्रेनिंगची आणि सुरुवात केली आहे आणि पुन्हा सुरुवात झाली आहे बीकॉम केलेलं असताना, हे जास्त छान वाटतं. तर सर इतका चांगला दांडगा अनुभव तुम्हाला आहे, तर आपली तरुण पिढीने सुद्धा कुठेतरी व्यवसायामध्ये झेप घ्यावी असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं. तर त्या तरुण पिढीला तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मॅडम खरं म्हणजे आज तरुण पिढीने, माझं स्वतःचं मत असं आहे की तरुण पिढीने नोकरीच्या पाठीमागे आता फिरता नाही. कारण पूर्वी नोकरीच्या बाबतीत सोपं होतं, नोकरी मिळवणं सोपं होतं. कशी तरी नोकरी मिळवू शकत होतं आपण. ग्रॅज्युएशन झाला, बाहेर पडला, नोकरी मिळू शकत होती. 10वी पास झाला, बाहेर पडला, नोकरी मिळू शकत होती. पण आजचा काळ जो आहे तो आज नोकरीच्या बाबतीत अतिशय कठीण आहे. म्हणजे आम्ही स्वतः जे फेस आउट केलं तोच काळ अजून तसा आहे. तर नोकरीच्या मागे न राहता चरितार्थाच्या साधनासाठी कोणतंही टेक्निकल नॉलेज त्याने घ्यावं. मग ते इलेक्ट्रिकचं असू दे, इलेक्ट्रॉनिक्सचं असू दे, काथा व्यवसायाचं असू दे, कोणतंही इलेक्ट्रिक. म्हणजे मी माझ्याकडचे विषय सांगत नाही, कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रिकचं किंवा इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज घ्यावं, टेक्निकल नॉलेज घ्यावं आणि त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. नोकरीच्या पाठीमागे न राहता आज जर आपण स्टेप जर बघितल्या तर नोकरी, व्यवसाय आणि शेती यामध्ये जर आपण स्टेप जर बघितल्या
तर नोकरीला माझ्या तर हिशोबाने नोकरीला मी 3 नंबर देतो, आणि व्यवसाय आणि शेती मध्ये शेतीला मी नंबर 1 देतो आणि व्यवसायाला 2 नंबर देतो. कारण आज शेतीची गरज आहे, ऍग्रिकल्चरची गरज आहे. त्यामध्ये मी म्हणून ऍग्रो टुरिझम हा विषय शेतीशी संलग्न आहे. त्या व्यवसायामध्ये जरी स्वतःच जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये स्वतःचाच व्यवसाय जर सुरू केला तरुणाने, हे मी बोलतो ते तरुणांसाठी, की ह्या गोष्टी करण्यापेक्षा नोकरी शोधूया, शिक्षणाची गरज आहे. शिक्षण सोडून तुम्ही व्यवसाय करा असं म्हणत नाही, कारण शिक्षण तर गरजेचं आहे, कारण तो आपला बेस आहे ना. मग ते बेस तर आपल्याकडे असला पाहिजे. तर शिक्षण तुम्ही केल्यानंतर तुम्ही नोकरी शोधता, त्यामध्ये तुमची 5 वर्ष 4 वर्ष जातात, मिळत नाही नोकरी, मग तुम्ही काय करणार तोपर्यंत? तर मग जसं मी स्वतःचा अनुभव सांगितला की मी नोकरी ठराविक 2 वर्ष 3 वर्ष वाट बघितली, नंतर मी डोक्यातनं विचार काढून टाकला. मी म्हटलं माझा मी व्यवसाय करणार, आणि ह्या व्यवसायाच्या जीवावरच माझा स्वतःचा मी चरितार्थ चालवला, माझं कुटुंब चालवलं मी कोणत्याही आधाराशिवाय. आजपर्यंत मी माझ्या व्यवसायावरच मी आज जगतोय. आज मी टीचिंग हा सुद्धा एक प्रकारचा व्यवसायच आहे ना. व्यवसाय मी तो करतोय. काही मी इलेक्ट्रिकचे वायरिंग करतो, मिक्सर दुरुस्ती करतो. हे सगळं आहे ते टेक्निकल नॉलेज आहे. ज्या व्यक्तीकडे टेक्निकल नॉलेज आहे, जो तरुण आज टेक्निकल नॉलेज घेतो, तांत्रिक प्रशिक्षण घेतो, तो जगाच्या पाठीवर कुठेही मागे राहणार नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. तरुणांना माझा एकमेव संदेश आहे की त्याने कोणत्याही प्रकारचं तांत्रिक प्रशिक्षण घ्यावं आणि व्यवसाय करावा. छोटा असेल ना व्यवसाय. आज व्यवसायाला शब्द वापरणं फार चुकीचं आहे, की आज चहाची म्हणजे मी हल्लीच बघितलं सोशल मीडियावर की चहाची टपरी जरी असली तर त्याचा आज इन्कमचा जर आकडा जर ऐकला तर आपल्याला फार वेगळं वाटतं की तो नोकरी जास्त इन्कम करतो. इज इट राईट? तर असं या ठिकाणी व्यवसायाकडे वळावं आणि स्वतःचा चरितार्थ चालवावं असं माझं स्वतःचं मत आहे. नक्कीच खरं आहे. आणि हे तुम्ही बोललात, जे उदाहरण दिलं त्यानुसार तर नक्कीच तरुण पिढी याला रिलेट करू शकेल. सर, खरं तर आपल्या कोकणात खूप काही करण्यासारखं आहे, आपण नेहमीच म्हणतो, पण त्यासाठी दूरदृष्टिकोन सुद्धा असायला हवा. तर यावर तुमचं मत काय? मॅडम, कोकण जर आम्ही बघितला, कोकण म्हणजे आपला एक वेगळा, कोकण म्हणजे आपण घाटमाथा आणि कोकणला जर बघितलं तर मला कधी कधी विचार येतो की मी साधारणपणे फोंडा घाटाच्या वरती जर उभा राहिलो किंवा आंबोली घाटाच्या वरती जर उभा राहिलो, खालचा कोकण जर बघितला तर माझ्या डोळ्यासमोर एवढं मोठं चित्र उभं राहतं की या कोकणामध्ये भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आणि कोकण हा तर निसर्ग संपन्न आहे. निसर्गाचं पुरेपूर वरदान परमेश्वराने कोकणाला दिलेलं आहे. आणि या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून व्यवसायाला बरेचसे मार्ग मोकळे करून दिले आहेत. औषधी वनस्पतीचा व्यवसाय करणं, किंवा आज मी सांगितले की नारळाचं एक झाड आहे, त्या एका झाडामध्ये जवळजवळ 10 ते 15 इंडस्ट्री आहेत. मग एक झाडामध्ये जर एवढ्या इंडस्ट्री असेल तर मग केवढी मोठी इंडस्ट्री आपल्याला कोकणाने दिलेली आहे. ह्या सर्व इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर केला पाहिजे. ह्या इन्फ्रास्ट्रक्चरनं आपल्याला भरपूर दिलेला आहे. आंब्याचा व्यवसाय, आंब्यामध्ये सुद्धा हे नैसर्गिक साधन संपत्ती आहे. यातून आपण कितीतरी काय करू शकतो. लाकूड व्यवसाय आपल्याकडे करतात लोक, पण स्वतः इनिशिएट होऊन मात्र हा व्यवसाय करणं गरजेचं आहे आणि आपलं चरितार्थ चालवणं गरजेचं आहे. त्यासाठी कोकणामध्ये जी साधन संपत्ती आहे, नैसर्गिक साधन संपत्ती आहे, नॅचरल रिसोर्सेस आहेत, त्या रिसोर्सेसचा वापर करून त्यामार्फत आपल्या व्यवसायाची डेव्हलपमेंट करावी आणि आपलं चरितार्थ चालवावं. या करता मुंबई आणि पुण्याला पळण्याची आज की नाही कोकणातल्या माणसाला, तर मला वाटतंय की कोकणातल्या माणसाने मुंबई आणि पुण्याला तिथे जाऊन नोकरी शोधणं, छोटीशी नोकरी करणं, त्यापेक्षा जर आपल्याच गावात राहून आपल्या भोवतालच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून जर एखादा व्यवसाय केला तर तो त्याहीपेक्षा चांगला आहे, असं माझं स्वतःचं मत आहे. मी केल्यानंतर मला हे जाणवलं की आज आपली लोक उठतात, मुंबईला जातात, कोण पुण्याला जातात, मग तिथे काय असेल ते नोकरी जे काय इन्कम सोर्स असेल तो निर्माण करतात.
पण त्यासाठी इथं जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, इथली जी शेती आहे, या भूमीमध्ये जे काय उत्पन्न निघतंय त्या उत्पन्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातंय. आणि त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर तेच खरं त्यांचं चरितार्थाचं साधन आहे. तरुण पिढीला सुद्धा माझं म्हणणं हेच आहे की आज तुम्ही इकडे तिकडे फिरू नका. तुमच्या गावामध्ये, तुमच्या घराच्या भोवती, तुमच्या आजूबाजूलाच एक तुमच्या घरातली जी बाग, तुमच्या घराची जी छोटी बाग आहे, त्या बागेमध्ये तुम्हाला अनेक सोर्स आहेत, अनेक उत्पन्नाची साधनं आहेत. फक्त तुम्ही जेव्हा प्रश्न केला गेला पाहिजे, दृष्टिकोन आहे तो आपला दृष्टिकोन त्या दृष्टिकोनात बदलला पाहिजे. आपली नजर बदलली पाहिजे. प्रत्येक गोष्टीत एक व्यवसाय दडलेला आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये एक व्यवसाय दडलेला आहे. आंब्याच्या झाडामध्ये फक्त आंब्याच्या झाडाला लागत नाही, परंतु त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे व्यवसाय आहेत. जसं मी आता सांगितले की माठाच्या एका झाडामध्ये अनेक व्यवसाय आहेत. झाडू बनते, त्यापासून वासे निघतात घराचे. आता वासे तरी मर्यादित राहिले, आपण कल्पवृक्ष म्हणतो. चांगल्यापैकी फर्निचर झाडाच्या बुंद्यापासून बनते. फक्त आम्ही ऐकलं होतं की माळाचे फक्त वासेच घराला घातले जातात. मी आज विद्यार्थ्यांना सांगतो की त्याच्यापासून अतिशय उत्तम प्रकारचं आणि कितीतरी अनेक काळ टिकणारं फर्निचर, ह्या सगळ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा जर वापर केला तर इथून म्हणजे कोकण सोडून दुसरीकडे पळण्याची गरज नाही. आज कोकणामध्येच सगळं साधन आपल्याला आहे. नक्कीच कोकणातल्या माणसाने हा असा दूरदृष्टिकोन ठेवायला पाहिजे. तर यासोबतच खरं तर आपल्या चळवळीचा हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या जमिनी खरं तर आपल्याकडे शाबूत ठेवल्या पाहिजेत, त्या परकीयांच्या घशात जाता कामा नये. तर आणि त्याचबरोबर आर्थिक नाडी सुद्धा कोकणवासियाकडेच राहिली पाहिजे, आपल्याच हातात राहिली पाहिजे. तर यावर आपले मत काय? मॅडम, आजची परिस्थिती अशी आहे की आजचा आपला कोकणी माणूस, आपण कोकणी माणूस म्हणूया, किंवा आज इकडची जी परिस्थिती आहे ती आपल्याकडच्या जमिनी काही उदाहरणे लोकांना विकायच्या, परक्या लोकांना विकायच्या, आणि परकी माणसं येऊन इथे व्यवसाय करणार, एखादा हॉटेल टाकेल, एखादा बाग लावेल किंवा काय करेल. तर आपल्या स्वतःच्या जमिनी विकून त्यांना व्यवसाय करायला द्यावा. एकदा तुम्ही इन्कम घेणार त्यातून, तो काही जे जमिनीचे पैसे देईल ते एकदाच देणार. पुढच्या वेळी त्याच्याकडे पैसे मागितले तो देणार नाही. परंतु तो जो व्यवसाय करणार, तोच व्यवसाय जर तुम्ही केलात त्या जमिनीमध्ये, तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळवू शकता. तुमची जमीन तुमच्याकडेच राहिली, तुमचा आर्थिक सोर्स तुमच्याकडेच राहिला. आज काय होतं, तुम्ही जमिनी विकल्यामुळे काय होतं, आर्थिक सोर्स दुसऱ्याकडे गेला, म्हणजे परकीयाकडे गेला किंवा परगावातल्या व्यक्तीकडे गेला. मग तो आर्थिक सोर्स आपल्याचकडे राहू शकतो ना. आपल्या जमिनीवर आपणच जर हे केलं, पण आपण मालक राहिलो ना शेवटपर्यंत. आज तुम्ही काय करता, तुमच्या जमिनीची मालकीही गमावता आणि तुम्हाला तुमचं थोडक्यात काय चरितार्थ साधनच तुम्ही गमावून टाकता ना. मग ते न करता आज तुमच्या जमिनी ज्या आहेत त्या तुमच्याकडेच ठेवा. वाटतं आपल्याला की आज माझ्या जमिनीला एवढी किंमत आहे, उद्या मला एवढी मिळेल, परवा मला एवढी मिळेल, तसं नाहीये. त्या जमिनीमध्ये जर उत्पन्न जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्या विक्रीपेक्षा चौपट किंमत मिळू शकते, चौपट पैसा तुम्ही तुमच्या व्यवसायात मिळवू शकता. कोणताही व्यवसाय करा त्याच्यामध्ये. आज मी सांगितलं ना, अॅग्रो टुरिझम सारखा व्यवसाय करा तुम्ही, चांगली बागायती लावा, नारळाची झाडं लावा, अनेक तुम्हाला सोर्सेस आहेत. तिथे एखादी छोटी इंडस्ट्री तयार करा. या सोर्सेस मधून तुम्ही तुमच्या जमिनी न विकता त्या जमिनीचा वापर तुम्ही तुमच्या आर्थिक उन्नतीसाठी करावा आणि त्या जमिनी विकून येत असं माझे मत आहे की त्या जमिनीमध्ये तुम्ही तुमचा चरितार्थ चालवावा, असं माझं स्वतःचं मत आहे. नक्कीच खरंय. म्हणजे आपल्या जमिनी आपल्याकडे असताना त्याच्यातून उत्पन्न सुद्धा घेता येईल आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तिप्पट चौपट नफा आपल्याला मिळू शकतो. अशा पद्धतीने ऍक्च्युली विचारसरणी सगळ्यांचीच कोकणवासियांची होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जनजागृती होणं गरजेचं आहे. आणि नक्कीच आपण या चळवळीच्या माध्यमातून, या लाईव्ह मुलाखत चर्चासत्राच्या माध्यमातून तोच प्रयत्न करत आहोत. तर सर, जाता जाता खरं तर गराजलो रे गराजलो ही चळवळ आपण कोकणी माणसांना खूप गरजेची आहे आणि त्यासाठीच आपण चळवळ कोकणवासियांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर ह्या चळवळीमध्ये अनेक कोकणवासियांनी सामील होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर त्यासाठी कोकणवासियांना तुम्ही कशा प्रकारे आवाहन कराल? खरं म्हणजे ह्या संपर्क माझा सरांशी आला, ते मला हा विषय अगोदर माहितीच नव्हता. कारण सरांचा मुलगा माझा विद्यार्थी आहे.
आणि मला याबद्दल खरोखरच काय माहिती नव्हतं. सरांशी फोनवर फक्त बोललो आणि मला ह्या विषयातली खरोखरच काही माहिती नव्हती. पण आपण आज जर आपल्या म्हणजे माझं कोकणातल्या लोकांना असं आव्हान आहे की त्याने ह्या चळवळीमध्ये सहभागी व्हावं. आणि ही जी चळवळ सरांनी सुरू केली म्हणजे सोमेश्वर कला मंचाने जी सुरू केलेली आहे चळवळ, ही चळवळ अतिशय सुंदर आहे. मी स्वतःही प्रेरित झालो की मलाही त्यांचा विषय ऐकून किंवा त्यांनी जे काही प्रयत्न केले, आज माझ्यासारखा मनुष्य म्हणजे ह्या मंचावर येऊन संपर्क करतोय, तुमच्याशी बोलतोय, हे मला मी खूप स्वतःला भाग्यवान समजलं की माझ्यातले टॅलेंट्स ओळखले. घरातल्या माध्यमातून माझ्यामधले जे टॅलेंट्स ओळखले, ते टॅलेंट्स ओळखून सरांनी मला खूप म्हणजे मला वाटत नव्हतं की मी इतकं चांगलं आहे किंवा इतकं मी चांगलं बोलू शकतो असं मला वाटलं नव्हतं. पण घरातल्या माध्यमातून जी चळवळ सरांनी सुरू केली आहे की समाजातल्या ज्या मागे राहिलेल्या, ज्यांच्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाहीये, अशा व्यक्ती समाजासमोर आणून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवावेत, हा जो घरातल्या चळवळीचा जो उद्देश आहे, हा उद्देश अतिशय चांगला आहे. आणि या उद्देशाबद्दल मी खरोखरच स्वतः व्यक्तिशः अमृतकर सर या नात्याने आणि माझ्या फॅमिलीतर्फे मी खरोखरच सरांच्या आणि तुमच्या माध्यमातून ही चळवळ आज पोहोचते आहे, आपल्या मीडियामधून जी पोहोचते, त्याबद्दल मला खरं म्हणजे तुमचे तर शतशः आभार मानायचे. कारण तुम्ही तुमच्या गोड वाणीने आज ह्या मुलाखतीद्वारे तुम्ही जी हे चळवळीबद्दल तुम्ही जे कार्य करताय, मी सरांच्याकडून ऐकलं की आज मी म्हटलं की सर आपल्या मुलाखतीचा आज 3 आलेला आहे. आणि आम्ही पण तिघांचीच आहे घरातली, आणि 3 फॅमिली आमची आजच्या आलेल्या, आणि खरोखरच ही चळवळ अतिशय चांगली आहे. आणि या माध्यमातून माझ्या तर ह्या घरातलो सोमेश्वर कला मंच आडवे याला माझ्या अतिशय म्हणजे भरभरून शुभेच्छा आहेत. आणि ही चळवळ पुढे चालण्यासाठी मी माझ्या व्यक्तिशः मी या चळवळीमध्ये सहभागी होतोय. आणि मला नाट्य क्षेत्राची तेवढी आवड नाहीये, परंतु माझ्यामधून जे काय माझ्याकडचे जे कलागुण आहेत, त्या कलागुणांचा वापर किंवा माझ्यामधले जे टॅलेंट्स आहेत, त्या टॅलेंट्सचा वापर मी या चळवळीमध्ये जरूर मी योगदान करायला तयार आहे. आणि इथून पुढे सुद्धा मी या चळवळीमध्ये सरांच्या बरोबर मी असणार आहे. कुठे आपली कुठेतरी या चळवळीच्या माध्यमातून येणारच आहे. आणि अशा प्रकारे ते थोडस होऊन जाईल. आणि मला अतिशय बरं वाटलं, खूप छान वाटलं की या चळवळीमध्ये आपण येऊन एक छोटीशी मुलाखत आपली जी आहे ती आपण आज लोकांसमोर, आपण म्हणजे जनतेसमोर आपण विचार मांडू शकले. ही मुलाखत जे आहे ते माझे तमाम विद्यार्थी बघत असतील, त्यांना सुद्धा मी हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. जे कोण माझे शुभचिंतक आहेत त्यांना सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि विशेष म्हणजे परत एकदा मला असं वाटतं की माझ्याकडून ते राहवतच नाहीये की घरातलं ही चळवळ जी आहे ती मोठी होण्यासाठी सुद्धा मी परमेश्वराकडे खूप मोठी प्रार्थना करते. आणि त्या प्रार्थनेच्या माध्यमातून ही चळवळ चालावी आणि समाजातील जे मागे राहिलेले लोक आहेत, ज्यांच्याकडे कुणाचंही लक्ष नाही, तर त्या लोकांना आपण पुढे आणून त्यांना आपण समाजासमोर आणून त्यांच्यातले जे काय कलागुण आहेत ते समाजासमोर आणण्याचं कार्य उत्तम आहे. ते कार्य पुढे चालू राहावं अशी मी परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद सर. नाही खरंय, आणि तुम्ही आम्हाला आजचे पाहुणे म्हणून लाभलात, म्हणून खरंच आम्ही सुद्धा ब्लेस्ड फील करतोय. आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं. मला तुमच्याशी वैयक्तिकरित्या गप्पा मारून खूप मस्त वाटलं. खूप सुंदर मार्गदर्शन आज आपल्याला लाभलं. आणि खरंच म्हणजे तुम्ही अगदी वेळात वेळ काढून आपल्या या चर्चासत्रासाठी उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि तुमच्या पुढच्या संपूर्ण वाटचालीसाठी आपल्या गराजोरे ह्या टीम कडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, तुमच्याकडे जर कोकणातील एखादा मुद्दा असेल, एखादी समस्या असेल, तर तुम्ही आमच्याकडे पुराव्यानिशी पाठवू शकता. नक्कीच आपण चर्चासत्राच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून त्यावरती आवाज उठवण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासोबतच आपण गराजलो रे गराजलो एक चळवळ हे YouTube चॅनल सुद्धा सुरू केलेलं आहे.
तर त्यामागे कुठला प्रसिद्धीचा हेतू नाहीये, तर ही चळवळ घराघरात पोहोचावी हाच एक उद्देश आहे. तर त्याला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि त्याला सुद्धा नक्की सपोर्ट करा. आजचं वेळेचं बंधन असल्या कारणाने आपण आजची मुलाखत इथेच थांबवतोय, पण पुन्हा भेटूया पुढील मुलाखत चर्चासत्रात अशाच एखाद्या प्रेरणादायी व्यक्तीसोबत आणि असाच एखादा नवीन मुद्दा घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.